नमस्कार मित्रांनो. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के जोसेफ विजय हे इलेक्शनच्या आधी त्यांचा एक दौरा होता करूर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. त्या मतदारसंघात ते काही तास उशिराने पोहोचतात. त्या दरम्यान तिथे खूपच गर्दी झालेली असते आणि तिथे दुर्दैवाने होतो स्टॅम्पेड. त्या स्टॅम्पेडमध्ये काही लोक मारले जातात. त्यानंतर इलेक्शनचे रिझल्ट तुम्हाला माहिती आहेत की के जोसेफ विजय हे नंतर त्यांच्या पार्टीला सर्वाधिक इथे सीट भेटले. नंतर ते खूप पॉलिटिकल ड्रामा झाला. ते मुख्यमंत्री पण बनले आणि त्यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर त्या स्टॅम्पेडमध्ये जे मृत्युमुखी पडले होते तर त्यांना इथे कंपेन्सेशन म्हणून सरकारी नोकरी दिली. आता त्यांच्या या सरकारी नोकरी देण्याच्या निर्णयावर मद्रास हायकोर्टाने आक्षेप घेतला. त्याच्यावर त्यांनी स्टे आणला आणि मद्रास हायकोर्टाने सांगितलं की इथे आर्टिकल 14 इक्वालिटी बिफोर दी लॉ याचं इथे उल्लंघन होतं आणि त्यासोबतच आर्टिकल 16 इक्वल अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट हा जो काही प्रोव्हिजन आहे याचं सुद्धा इथे व्हायोलेशन होतं. तर ह्या आर्टिकल 14 आणि 16 ह्या दोन फंडामेंटल राईट्सच्या व्हायोलेशनमुळे त्यांनी इथे दिलेली जी काही नोकरी होती त्याच्यावर स्टे आणण्यात आला. आणि हायकोर्टाने असं पण नमूद केलं की याच्याने कदाचित एक चुकीची प्रथा पडेल की जे ऑलरेडी वेटिंगमध्ये आहे, ज्यांना अजूनपर्यंत नोकरी भेटलेली नाही आहे, तर ही पद्धत कदाचित एक नवीन चुकीची प्रथा इथे पाडू शकते. निश्चितपणे सहानुभूती आहे की ज्यांचा ह्या स्टॅम्पेडमध्ये मृत्यू झाला, पण आर्टिकल 14 आणि 16 यांच्या प्रोटेक्शनसाठी मात्र इथे मद्रास हायकोर्ट हे धावून आलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी SPM IAS अकॅडमीच्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.